मी 2 वस्तू मागवल्या होत्या. कोणत्या ते सांगते. पण त्याआधी दिवसाची सुरुवात मस्तपैकी गरमागरम चहाने केली. त्यानंतर डिशवॉशरची सगळी भांडी लावून घेतली. मी डिशवॉशरबद्दल संपूर्ण माहिती असलेला मोठा व्हिडिओ पब्लिश केलेला आहे. जर तुम्ही अजून पाहिला नसेल तर मी खाली व्हिडिओ टॅग करते. तुम्ही नक्की चेक करा. आज जेवणामध्ये होती मटकीची भाजी आणि चपाती. क्रिशूची अंघोळ घातली आणि त्याचे आवरले. आज कृष्णाचे जेवण होते बीटचा पराठा आणि वरण. याची रेसिपी सुद्धा मी अपलोड केलेली आहे. गव्हाचे चिरमुरे ॲज अ स्नॅक म्हणून मी कृष्णाला देते. ते त्याला खूप आवडतात. तुम्ही सुद्धा तुमच्या बाळासाठी नक्की ट्राय करून बघा. आपण बाहेर कुठे जाताना ॲज अ स्नॅक म्हणून सुद्धा हे कॅरी करू शकतो. बिस्किट देण्याऐवजी कधीही हा एक हेल्दी ऑप्शन आहे. मी घेतलेला आहे स्टँड मिक्सर. याचा उपयोग कणिक मळण्यासाठी, केकचे बॅटर तयार करण्यासाठी, त्यासोबत क्रीम व्हिप करण्यासाठी केला जातो. मी घेतलेला आहे तो खास कणिक मळण्यासाठी घेतलेला आहे आणि हा इनालचा ब्रँडचा आहे. स्टँड मिक्सरचा डिटेल व्हिडिओ हवा असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. दुसरी वस्तू आहे मिक्सर. मी बजाजचा मिक्सर घेतलेला आहे. हा एक बेसिक मिक्सर आहे. या दोन्ही प्रोडक्ट्सच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही हवं असेल तर चेक करू शकता. रात्रीच्या जेवणामध्ये होता ओनियन टोमॅटो उत्ताप्पा. छान तो एन्जॉय केला आणि असा संपवला आमचा गोड दिवस.